त्या चिन्हाकडे जाईल आणि पुन्हा जर त्यावरला झोप आली असेल किंवा त्याला दृष्टीभ्रम होत असेल तर तो पुन्हा एकदा त्याचं लक्ष हे ड्रायव्हिंगकडे जाईल. यासाठी या काही गोष्टी ठेवल्या गेलेल्या होत्या, काही चिन्ह ठेवली गेली होती. आता जर आपण या बोगद्यांचा विचार केला किंवा शेवटच्या टप्प्याचा विचार केला तर यामध्ये देखील काही चित्र लावण्यात आलेली आहेत आणि अतिशय सुंदर अशी चित्र त्या बोगद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. कारण की हा बोगदा देखील एक सरळ बोगदा आहे. त्या बोगद्यामध्ये कुठेही वळण नाही आहे. त्यामुळे या बोगद्यामध्ये देखील अपघाताची शक्यता विचार करून या बोगद्याच्या चारही बाजूंना अतिशय सुंदर सुंदर अशी चित्र काढण्यात आलेली आहेत. जेणेकरून जो प्रवासी आहे किंवा जो चालक आहे त्या चालकाचं लक्ष जो आहे ते पुन्हा एकदा ड्रायव्हिंगकडे राहील, त्याला दृष्टीभ्रम होणार नाही. त्याबरोबर कधी कधी झोप येण्याची शक्यता असते. अनेक ड्रायव्हर हे रात्रीच्या वेळी गाडी चालवतात. त्यामुळे या चित्रांकडे बघून त्यांना पुन्हा एकदा ड्रायव्हिंग कडे लक्ष त्यांचं राहील, त्यांना झोप येणार नाही अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे. या संपूर्ण रस्त्यामध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आहे, काही गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत, काही सूचना लिहिण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लक्ष हे सतत हे कायम राहील, केंद्रित राहील याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अपघाताची सगळ्यात जास्त शक्यता आहे त्या प्रत्येक ठिकाणी साईन बोर्ड लावण्यात आलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी खबरदारी म्हणून ॲम्ब्युलन्स उभ्या करण्यात आलेल्या आहेत, काही चौक्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. MSRDCची माणसं हे क्रू जो आहे MSRDCचा काम कशा पद्धतीने झालं. अक्षय पुन्हा थोडंसं थांबवते. सध्या पाहणी केली जाते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून. तुम्ही तिकडे जातात ते आता हे बघ आता ते गाडीत बसतायत पाणी. तर एका पुलावरती थांबून त्यांनी तिथे देखील पाहणी केलेली आहे. कशा पद्धतीनं पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, पुलाची सुरक्षितता, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली आहे. अक्षय, तू सांगत होतास की कशा पद्धतीनं त्या त्रुटींवरती मात करत शेवटच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं.